साहेबांना विनंती करेन आपण मंचावरती यायचे. चला यानंतर आणखीन एक महत्त्वाचा सामना आपण पाहणार आहोत. चला मॅच सुरू करायचं आहे. वेळ पहा 5:01 झालेलं आहे. यानंतर पुढचा सामना जो 40 प्लसचा सामना आहे त्यासाठी देखील आपण दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. पहिले चेंडू टाकण्याकरता गोलंदाज सज्ज असेल रक्षित. याच दरम्यान क्रिश जयनाथ भोईर यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता अमूल्य असे 1,000 रुपयाची आर्थिक मदत आलेली आहे. क्रिश जयनाथ भोईर साहेब तुमचे मनापासून हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. जयनाथ भोईर यांचे मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. मला वाटतं ऑनलाईन या ठिकाणी मदत आलेली आहे, परंतु सर्वात महत्त्वाचं आहे तुम्ही मदत करताय. शुभमजी पादेब यांच्या प्रयत्नाला तुमचा एक हात लागतोय, तो देखील महत्त्वाचा आहे. मैदानावरती 2 चेंडू खूप चांगले आहेत आणि आता काळ्या ढगांनी गर्दी आकाशात केलेली आहे. फिलहाल अगर देखें तो बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला ये और गेंदबाजी करने के गेंदबाज रक्षित. स्कोर 1 रन. आशीष स्टोक अच्छा, बहुत खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया. खिलाड़ी बाउंड्री पर मौजूद है गेंद के नीचे और ये क्या छोड़ दिया है. क्या कैच छोड़ा. ये गेंद बिल्कुल बाउंड्री लाइन के बाहर, बिल्कुल बाउंड्री लाइन के बाहर जाते भी 4 रनों के लिए. इस पारी का पहला चौका मिला मौका. आज 1,000 रुपयाचे पारितोषिक ज्या पॅटर्न 6 षटकार टोटवले त्याच्यासाठी निश्चितच हे पारितोषिक असणार आहे. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज रक्षित तैयार. टिप्पा खाने के बाद उछाल मिल रहा है. बहुत बढ़िया गेंदबाजी करते हैं. उच्च कद के गेंदबाज हैं. हैम एक्शन से गेंदबाजी हो रही है और सही इलाके में एक बार फिर गेंदबाजी करते हुए गेंदबाज रक्षित. अभी देखिए स्कोर की बात करें तो रन संख्या 5 रन. एक चौका इस पारी में अभी तक बल्लेबाज आशीष के बल्ले से. और दोनों गेम चेंजर खिलाड़ी है. काफ़ी सारे दर्शक इस वक्त हमारे साथ जुड़े हुए हैं. शाम का सत्र है एसपी बॉयज ट्रॉफी 2024 का. अपनी बॉलिंग मार पर रक्षित तैयार. राइट अप और 2 विकेट. सो वेरी गुड डिलीवरी. बहुत बढ़िया गेंद. टिप्पा ऑफ स्टंप के बाहर ही रख रहे. लेंथ बहुत बढ़िया करते हुए गुडनेस पर टिप्पा खिलाते हुए गेंदबाज. और बल्लेबाज जो कोशिश कर रहे हैं ऑफ स्टंप के बार वाले गेंद को ऑफ साइड पर खेलने का प्रयास कर रहे हैं. चकमा देते हुए गेंद चलेगी विकेट कीपर की तरफ. रन बनाने का कोई मौका नहीं है. स्कोर रुका हुआ 5 रन. इंटरेस्टिंग मैच है और यह मुकाबला जीतना बहुत ज़रूरी रहेगा. 2 बड़ी टीमें मैदान के अंदर, आईमवली डोंगरे और डोंगरी पाड़ा. इस बार ऑन सेट पर खेलना चाह रहे थे. गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं. थोड़ा आगे आकर खेलने का प्रयास किया गया और इम्पॉर्टंट मैच है. एनसीसी सफाळी टीम आणि त्याचबरोबर टेंबी कोडाबे या दोन्ही संघांच्या कॅप्टनना विनंती आहे आपण टॉससाठी सज्ज राहा. वेळ आपल्याकडे फार कमी आहे. 5:04 झालेत. त्यामुळे दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये यायचे. टॉस करण्याकरता यायचं आहे. पहिल्या षटकाचा खेळ. पहिल्या षटकामध्ये अप्रतिम पृथक्करण. 1 षटक 5 जमा दिले आहेत आणि कोणतं यश जरी मिळालं नसतं तरी पण यावेळेला दबाव बनवला आहे आणि येणाऱ्या गोलंदाजासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म तयार करून ठेवलेला आहे. पावसाची शक्यता वाटते त्यामुळे कुंदन मला वाटतं काही पावसाची जुनी गाणी 1980 1990 2000 मध्ये काही जुनी गाणी पावसाची ऐकायला सर्वांना आवडतील. आपण या ओव्हरमध्ये ती गाणी घेऊन येणार आहोत. कुंदन ओरिजिनल गाणी लावतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे एवढं डीजेचं साहित्य त्याच्याकडे, पण तसं न करता तो डीजेची गाणी लावत नाही. तो ओरिजिनल मूळ गाणी ती ऐकायलाही मजा येते. सकाळपासून त्यांनी रंग भरलाय. ऑफ्टनच्या बाहेरचा चेंडू. सुंदर फटका. गॅप मध्ये खेळले. चेंडू सीमाच्या दिशेने जाईल का. निश्चित जाईल. टकाटक फटाफट कमालचा यावेळेला स्क्वेअर कट. चेंडू सीमारेषा पार चौका.
द क्रिकेटर त्यांच्यावरती असलेलं हे गाणं मैदानावरती आपण बघितलं अप्रतिम स्क्वेअर कट किंवा आपण बघितलं तर कव्हर ड्राईव्ह हे फटके बघण्यासारखे असतात. आता बॅकफूटला जाऊन इतका चांगला फटका सजवला आहे फलंदाज भूषणनं, आत्मविश्वास निश्चित वाढला असेल. टायमिंग चांगलं होतं. हा सुरेख फटका फ्रंट फूटवरती, पहिल्यांदा बॅक फूटवरती, त्यानंतर फटफट होती, पहिल्यांदा नजाकत, आता ताकद. या ओव्हरमध्ये आपण बघू शकता बॅट्समन भूषणने दाखवले आपली हुकमत. षटकार. ते सुंदर फटका, तंत्रशुद्ध फटका, विशेष करून भूषणच्या बॅटमधनं चांगलं टायमिंग, तंत्रशुद्ध फटका खेळलाय. पहिल्यांदा स्क्वेअर कट, त्यानंतर लॉक केलं होतं लॉंग ऑफच्या डोक्यावरून. ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न केला, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही, वेगवान भन्नाट वेगानं चेंडू गेला एसटीच्या हातामध्ये. आता साहिल गोलंदाजी मारती, साहिल गेंदबाजी कर रहे. स्कोर की बात करें तो रन संख्या कुल मिलाकर 15, 15 ऑन द बोर्ड. 3 ओवर का ये मुकाबला 5:07 का समय हो गया है. राउंड विकेट गेंदबाजी होती भी. ऑन साइड पर खेलना तो चाह रहे थे, बल्ले का मोटा सिरा लगा, गेंद ओ मौका था साहिल के लिए, बिल्कुल मौका था. कैच छूटा है, सपना टूटा है, मुकद्दर उठा है. अब देखिए गेंदबाज खुद वहां मौजूद है तो बिल्कुल आपने कैच छोड़ा है. पहले ओवर की जो कहानी है, रक्षित ने बहुत अच्छी गेंदबाजी की थी, साहिल की बहुत बढ़िया गेंदबाजी रही है, खास करके डेथ ओवर में बढ़िया प्रदर्शन रहता है इनका. दबाव भी बहुत अच्छी गेंदबाजी करते हैं साहिल. इस ओवर में देखिए एक चौका एक छक्का जरूर आया, उसके बाद में 2 गेंदों पर केवल 1 रन है. तो अभी तक 4 गेंदों की अगर कहानी देखिए तो 11 रन खर्च किए हैं साहिल ने. अपनी बॉलिंग मत पर तैयार, पुलटॉस गेंद खेलना चाहते थे, ऑन साइड पर गेंद आई, पॉइंट क्षेत्र में 2 खिलाड़ी भाग रहे, थर्ड मैन से 1 खिलाड़ी भागता हुआ, एक पॉइंट देगा, कवर का खिलाड़ी पॉइंट क्षेत्र में आया, गेंद को बिल्कुल फील्ड किया गया. 1 रन या 2 रन लेने का मौका है, मौका था बिल्कुल. एक बड़े स्ट्रोक की तरफ आप जा सकते थे. किरण कारभारी, त्याचबरोबर या ठिकाणी भगत साहेब तुमचे मनापासून धन्यवाद. सुनील बैती, हे सर्व लिजेंड खेळाडू आहेत. रोहिदास भगत, थँक्यू सो मच. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आहेत. गोलंदाजी मारण्यासाठी गोलंदाज सज्ज असेल. ऑफ्टमच्या पायाचा चेंडू पंचामच्या बाजूला बळतायत आणि हात समांतर करतात, वाईट बोलतात शहरात. धावपल करती, एकूण डाबा आहेत 19 रन्स स्कोर बोर्ड पर. 19 ऑन द बोर्ड. ऑन साइड पर लॉन्ग ऑन कॉर्नर, मिड विकेट, स्क्वायर लेग, फाइन लेग पर खिलाड़ी तैनात है. 5 खिलाड़ी ऑन साइड पर है. बल्लेबाज आशीष के लिए टप्पा खाने के बाद उछाल, हल्की सी अपील, आउट दिया गया. पहले विकेट का पतन, साहिल ने विकेट प्राप्त किया है, बहुत बड़ी सफलता मिली है. बिग विकेट बल्लेबाज तो जल्दी मैदान के अंदर चले गए हैं. समय आपको ज़्यादा नहीं लेना है, 5:09 का समय हो गया. और अब स्कोर अगर देखें तो 19. याच दरम्यान आदरणीय प्रकाश पाटील साहेबांचं शुभ आगमन मंचावरती झाले, त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. अनिकेत पाटील देखील यावेळेला मंचावरती दाखल झालेत. मध्ये 2 तास आपण बघितलं तर मधला 2 तास संध्याकाळची पूर्णपणे व्यवस्थापन चांगलं असावं यासाठी प्रिपरेशनसाठी गेले होते. आणि आता अनिकेत पाध्ये आणि प्रकाश पाध्ये पिता पुत्र अर्थात मंचावरती दाखल झालेले आहेत. कट करण्याचा प्रयत्न झाला, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. अनिकेत पाध्ये आपण बघितलं तर म्हणजे साहिलचा आपण विचार करतो तेव्हा आपण भावेश पवारचं नाव घेतो, तर अनिकेत पाध्ये म्हटल्यानंतर सलमानच्या प्रेमात पडलेले व्यक्ती होते. धावपलकावरती एकूण धावसंख्या आहे 19. खूप चांगली कामगिरी मैदानावरती साहिल खंड झाली. आणि याच दरम्यान आपण बघितलं तर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला, परंतु तो फसला आहे. 2 धावा मिळतील, 2 धावांनी धावसंख्या वाढले.
पाऊस आलाय मैदानावरती. पावसांच्या हलक्याच्या सरी होत्या, त्याचा आता रूपांतर बघूया. तो पाऊस आहे की मुसळधार पाऊस आहे. आणि या मंचावरती मामा भांजे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रकाश पाते, त्याचबरोबर चैतन्य मॅनेजमेंटमध्ये खूप चांगलं काम त्यांच्या माध्यमातून झालं. साहिल देखील मंचावरती आहे. आज त्याला सुट्टी आहे. ओ डायरेक्ट हिट, अचूक ब्रेक, फलंदाजीला लागलाय ब्रेक. आणि यावेळेला अत्यंत महत्त्वपूर्ण असा बळी मिळतोय. फलंदाज बाद होतोय. भूषण महत्वाचा बळी या ठिकाणी प्राप्त झालाय. एच सी सपाळे आणि त्याचबरोबर टेबी कोडबे टीम कैप्टन टॉस साठी यायचे. वैसे खाली डोल भी कोई बजा सकता है, लेकिन बजाने वाला कौन वो देखा जाएगा. जिस तरह से एक बहुत ही खूबसूरत और मीठा गाना हमारे डीजे ऑपरेटर ने बजाया है. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार, ऑन साइड पर हवा में बहुत ऊपर है गेंद. गेंद के नीचे आने की कोशिश, शरीर का संतुलन अच्छा नहीं था. गेंद एक बार फिर पीछे चली गई. ओ ये चौका होगा, बिल्कुल चौका होगा. गेंदबाज ने दिया मौका और बल्लेबाज ने जड़ दिया शानदार चौका. अभी कहेंगे फील्डर ने दिया मौका और बल्लेबाज ने जड़ दिया शानदार चौका. इस चौके के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ जा पहुंचा है. कुल मिलाकर 25. एनसीसी सफल टीम, टेबी कोडबे टीम आपण यायचंय. राहुलजी कवळी यांना विनंती, आपण मंचावरती या. आपण प्रायोजक आहात, आपल्या शुभ हस्ते यावेळेला टॉस देखील केला जाईल. 40+ सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. छान कंट्रोल मैदानावरती फलंदाज सुंदर बॅटिंग करत असताना लॉग ऑनमध्ये क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. थ्रो अतिशय वेगवान होता. एनसीसी सफाळी संघाचे कॅप्टन, टेबी कोडबे संघाचे कॅप्टन, आपण टॉससाठी यायचे. शिस्तप्रिय संघ, शिस्तबद्ध संघाचे प्रायोजक आहेत मिस्टर कवळी साहेब, दीपकजी कवळी साहेब. पुन्हा एकदा आपलं मनापासून राहुल कवळी साहेब, आपल्या मनापासून या ठिकाणी धन्यवाद आहेत. परिसरातल्या जेवढ्या मोठ्या स्पर्धा आहेत, प्रत्येक स्पर्धेमध्ये आपलं योगदान असतं आणि तुमचं ठरलेलं आहे. बाकी कुठली ट्रॉफी द्यायची नाही आहे. राहुल कवळी साहेब, शिस्तबद्ध संघ, ही ट्रॉफी अर्थात ते एक ट्रेडमार्क बनलेला आहे. चेंडू खेळायचं होतं खरं तर ऑन साईडला आला. यावेळेला आपण पाहू शकता गॅपमध्ये पॉईंट आणि थर्ड मध्ये 2 धावा पूर्ण होतात. तिसरी धाव घेणार का, तिसऱ्याचा प्रयत्न, आणि या 3 धावा आरामात पूर्ण होतील. 3 धावांनी धावसंख्या वाढलेली आहे. एनसीसी सफाळी संघाचे कॅप्टन टेबी कोडाबे मैदानावरती यायचे. धावा एकूण आहेत 31.
टू कम बॉक्स. धन्यवाद प्रशांत सर, धन्यवाद राहुल सर. खूप चांगली माहिती आपण या ठिकाणी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलीत की यस, शिस्तीशिवाय क्रिकेटचा खेळ खेळलाच जाऊ शकत नाही आणि त्याचमुळे आपण एक कॉन्ट्रीब्युशन देतोय आयोजकांना की ज्यांच्या वतीनं आयोजकांना सहकार्य मिळेल. तर 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये धीरज आणि रोहित 31 धावांचा पाठलाग करताना पाहायला मिळतील आणि बॉलिंग ट्रॅकवर आशिष आपण पाहतोय. जिंकायचे प्रत्येकाला, जिंकेल फक्त एकच, हा तर निकाल ठरलेला आहे. पण तो एक कोण, त्या एकाला आपण शोधतो आज दिवसभरामध्ये. पहिलाच बॉल मोठा फटका खेळायचा होता, शफल झाले होते, बॉल तर मागे जातोय. दरम्यान व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीने येतोय. सुरुवात अवांतर धावेने होते धावफलकाची. फलंदाजी करणारा संघ तुम्हाला पाहायला मिळते तो म्हणजेच डोंगरीपाडा. श्री गणेश डोंगरीपाडा संघाला एकदा बाई मिळाला होता आणि आता ते चांगल्या लईमध्ये खेळण्याचा प्रयत्न करतात. पण डोंगरे या संघाने देखील स्ट्रगल करून सक्सेस प्राप्त केलेला आहे आणि ज्यांच्याकडे स्ट्रगल आहे त्यांच्याकडे सक्सेस सुद्धा आहे. पण सुरुवात थोडीशी बिकट झाली आशिषची. बॅक टू बॅक 2 व्हाईट बॉल्स आपण पाहतोय. स्कोरशीटवर 2 धावांची नोंद हार्दिक करतायत. बॉलर राईज मिळालाय, रायझिंग अँड सरप्रायझिंग डिलिव्हरी आणि हा अप टू डेट बाउन्सर गोलंदाज आशिष यांच्या वतीने हाताळला जातोय. हीच तर गरज आहे जेव्हा आपण 31 धावांना अडवण्याचा प्रयत्न करतोय. सुरुवात चांगली होणं आवश्यक होतं. सुरुवात जरी वैर झाली पण त्यानंतर डॉट बॉल देखील येतोय जो आत्मविश्वास वाढवेल गोलंदाजाचा. आता झोपून पडून स्वीप करण्याचा प्रयत्न, ज्याला आपण फॉलिंग स्वीप म्हणतो. फॉलिंग स्वीप, लेफ्ट स्वीप बघताना खूप सोप्या वाटतात पण त्या सोप्या नसतात. पूर्ण बॉडी लँग्वेज तुम्हाला डाऊनवर्ड्स नेऊन बॉलच्या खाली जाऊन तो स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा असतो आणि त्यासाठी मेहनत लागते, प्रॅक्टिस लागते. पण या ठिकाणी चुकामुक झालेली आहे फलंदाजाची. बॅक टू बॅक 2 डॉट. बॉल जातोय मागे. विकेट किपरच्या फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे. पूर्ण होते एक सिंगल. एका धावेची होते वाढ आणि बघा बॅट कट होती. विकेट किपरने सशर्त प्रयत्न केले पण मात्र त्यांना आपल्या हातांच्या उंजळीमध्ये बॉलला सामावून ठेवता आला नाहीये. येतोय सिंगलचा इशारा. 1 धाव इथे. धावसंख्या पोहोचते 3 वर. प्रत्येक षटका मागे 10च्या गतीने पाठलाग करायचा आहे आणि आतापर्यंत त्या गतीवर नियंत्रण गोलंदाज ठेवतोय. फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून लांब ठेवतोय. ऑन साईडला आडव्या पॅटर्न खेळायचं होतं. बॉल जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. ओ हो, विकेट किपर पोहोचले होते पण त्यानंतर नियंत्रण त्यांचं पाहायला मिळालं. बॉलिंग एंडला थ्रो झाला. बॅकअप आहे पण त्या ठिकाणी स्लीप स्लीप ओनली स्लीप डिरेक्टेड झालाय. खूप वेगानं घडामोडी घडलेल्या आहेत. दोन्ही एंडला क्षेत्ररक्षक बिझी राहिले आहेत. आता बिझी होतील आमचे पंच सादिक राजापूरकर सर. आता वॉर मध्ये स्क्रीनच्या मागे काय चाललंय ते स्क्रीनच्या पुढून पाहतील आणि ते पाहूया या ठिकाणी काय. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपण जाऊ येऊ नका. तुमच्यापर्यंत निर्णय पोहोचेल. बॅटर इज सेफ ऑर नॉट. बॅट ग्राउंड झाले का, बॅट ड्रॅग केलीये का, बॅट पॉपिंग मध्ये आले का. पण त्या तळ्याचं काय. तळ्यात उडी मारायची प्रत्येकाची इच्छा राहिलेली आहे आणि ज्या तळ्यामध्ये गवत आहे तर मग त्या तळ्यामध्ये नक्कीच प्रत्येकाची इच्छा होते सुरू मारण्याची आणि सकाळपासून क्षेत्ररक्षक तेच करताना पाहायला मिळाले. मनसोक्त आनंद घेतलाय पुण्याचा त्या तळ्यामध्ये. म्हणून जाणून बुजून या स्पर्धेमध्ये सहभाग घेतले. त्यांना माहिती आहे की SP ट्रॉफी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी पाऊस असेल, त्या ठिकाणी गवत असेल, त्या ठिकाणी पाणी असेल, त्या ठिकाणी तळ असेल, त्या सर्व गोष्टींचा आनंद एकाच वेळी खेळाडू लुटतायत. तळमळ आहे, क्रिकेट खेळण्याची तळमळ आहे. डिसिजन पेंडिंग आहे, त्यासाठी खेळ थांबलाय. फक्त आता सर्व खेळाडू आपापल्या जागेवर ते डिसिजन आल्यानंतर पुन्हा एकदा मॅच सुरू होईल. हृदयाची धडधड पुन्हा एकदा वाढते. फलंदाज सेफ आहे. चला आपण मॅच ऑन करणार आहोत. या धावा मिळत आहेत. एकंदरीत 2 धावसंख्या पोहोचते आता 5 या आकड्यावर. जिंकण्यासाठी 26 धावांची गरज आहे. नियतीची साथ मिळाली. एकदम क्लोज कॉल होता आणि त्याचमुळे थोडासा वेळ पंचांनी घेतला. कोणासोबत अन्याय होऊ नये ही भावना प्रत्येकाची असते, पंचांची सुद्धा असते. पुन्हा एकदा बॉलला राईज मिळतोय. कंट्रोल चांगला आहे गोलंदाजी करताना. मिडियम पेस बॉल, पण मिडियम पेस बॉल असताना व्यवस्थित त्या ठिकाणी नियंत्रण ठेवतायत आणि आता बॅटरने रेफरल घेतलेला आहे. फेअर डिलिव्हरी होती आणि त्या ठिकाणी उंचीचा दाखला पंचांनी घ्यायला हवा असंच कुठेतरी मांडणं आहे फलंदाजाचं. क्षेत्ररक्षकांनी जवळ येऊ नका, क्षेत्ररक्षकांनी जवळ येऊ नका. पंचांचं डिसिजन फेअर डिलिव्हरी आहे आणि त्या ठिकाणी व्हाईट बॉल आहे की नाही आपण ते चेक करणार आहोत. बॅटर्स रिव्ह्यू प्रत्येक संघाला एक रेफरल आपण दिलेलं आहे आणि आता सकाळपासून रेफरल जास्त संघांनी निवडलं नव्हतं पण आता क्रुशियल मोमेंट आहे जिंकायचं प्रत्येकाला. त्याचमुळे ज्या ॲडजस्टमेंट दिलेल्या आहेत ते ॲडजस्टमेंट होते. फेअर डिलिव्हरी. चला डॉट बॉल येतोय आणि बॅटरचा रिव्ह्यू लॅप्स झालेला आहे. धावसंख्या 5.
हो, ऑन साइडला पुल केलंय क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअर लेगचे आणि फाईन लेगचे त्या ठिकाणी थोडेसे ऍडजस्टमेंट करताना पाहायला मिळाले. 4 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी एकाच वेळी बॉल अडवण्यासाठी पोहोचतायत, एक एक धावासाठी झगडतायत, एक एक धावेसाठी संघर्ष करतायत. एक एक धाव महत्वाची आहे हे जाणतायत आणि या गोष्टी सातत्याने तुम्हाला पाहायला मिळतील. सकाळपासून सगळे थकले आहेत पण जिंकूनच जातील तोच विडा त्यांनी उचललेला आहे. आणि त्या ठिकाणी पाहूया धावा किती मिळाल्या. 3 धावा. धावसंख्या पोहोचते 8 वर. जिंकण्यासाठी आवश्यकता अजूनही 23ची. बॉल शिल्लक आहेत 12 चेंडू 23 धावांची गरज. 12 बॉल्स अँड 23 रन्स टू विन. घेऊ एक छोटासा डीजे ब्रेक. आपण कुठेच जाऊ नका, पाहत राहा एकत्र. SP बॉईज ट्रॉफी 2024 नवीन गोलंदाज लगेच इंट्रोड्यूस करायचा आहे. धावांचा करायचा आहे पाठलाग आणि तो पाठलाग अचूक होईल का हा प्रश्न, धावा वाचवल्या जातील का हा प्रश्न. इट्स अ नो बॉल. हा नो बॉल आहे आणि आता या 7 धावा मिळतील. पुढचा असेल फ्री हिट. धावसंख्या पोहोचते आता 15 या आकड्यावर. जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. बॉल शिल्लक 11. सोहेल तन्वीरची आठवण होते का या गोलंदाजाला पाहून? कारण थोडे रिलीज पॉईंट उशिरा ठेवतायत आणि त्याचमुळे तो संभ्रम फलंदाजाच्या मनात दिसतोय. फक्त सोहेल तन्वीर हे लेफ्टी बॉलर आहेत आणि हे रायटी बॉलर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. वेगवेगळ्या शैली आपण ॲडजस्ट करत असतो पण या ठिकाणी बॉल खाली राहिला आहे. पावसामध्ये गोलंदाजांना नेहमीच ॲडव्हान्टेज मिळतो. मग ती मातीची विकेट असू द्या किंवा ती कॉन्क्रीटची विकेट असू द्या. जेव्हा पाणी साचतं खेळपट्टीवर तेव्हा टप्पा पडल्यानं बॉल थोडासा खाली राहतो आणि फलंदाजाकडे इतका वेळ नसतो की लगेच आपण डाऊनवर्ड्स पोझिशन घेऊन तो स्ट्रोक एक्झिक्यूट करायला हवा. धावसंख्या 15. पण इतका आखूटप्प्याचा बॉल दिला तर त्यावर मात्र तो प्रहार केला जाईलच. बॉल जातोय लॉंग लेग सीमारेषा पार. लांब लचक षटकार. एकवीस झाले. जिंकण्यासाठी 9 चेंडू 10 धावांची गरज आहे. 9 बॉल्स अँड 10 रन्स रिक्वायर्ड टू विन. आखूटप्प्याचे बॉल अशा मोमेंटला देऊन चालणार नाही कारण आता पहिल्या धावामध्ये फलंदाजांना जे काही जमवता आलं नाहीये आणि त्यासाठी त्या गोलंदाज ती अग्निपरीक्षा देत आहेत आपल्या संघाला जिंकवण्यासाठी आणि अशा वेळेला फलंदाजाला कुठेतरी तो मोमेंट मिळतोय. हाफ ट्रॅकर आपण देऊन त्याचा तो आत्मविश्वास वाढवण्याचं काम करत आहे पण अजूनही संधी हातातून निसटली नाहीये. गोलंदाजांना ते प्रयत्न सातत्याने करत राहावे लागतील विकेटचा शोध घेण्यासाठी कारण अजूनही एकही फलंदाज बाद झाला नाहीये. धावसंख्या पोहोचते 21 या आकड्यावर. बॉल जातोय मागे. क्षेत्ररक्षक आहेत फाईन लेगला. बॉल कलेक्ट करते तोपर्यंत पूर्ण होते एक सिंगल. एका धावेची होते वाढ. लेग बायची ती एक धाव असेल. धावसंख्या पोहोचते 22 या आकड्यावर. जिंकण्यासाठी 8 चेंडू 9 धावांची गरज आहे. लगेच दोन्ही मास्टर्सच्या टीमने म्हणजेच 40+ कॅटेगरीच्या टीम्सने तयारीत राहायचं आहे. टिंबी खोडावे आणि NCC सफाळे दोन्ही संघाने तयारीत राहायचं आहे कारण जसा हा सामना संपला क्षेत्ररक्षण निवडलेल्या संघाने म्हणजे टिंबी खोडावे संघाने क्षेत्ररक्षण लगेच सेट करून घ्यायचं आहे. बॅट्सविंग आहे पण कनेक्शन नाही आहे. येतोय हा डॉट बॉल. मी म्हणालो होतो की अजूनही जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत तुम्हाला प्रयत्न करत राहावेच लागतील. जर आपण या स्पर्धेत सहभाग घेतलेला आहे तर जिंकण्याच्याच उद्देशाने सहभाग घेतलाय
त्याचमुळे जसा आपण T20चा जो अंतिम सामना पाहिला तर ज्या ठिकाणी 24 चेंडूमध्ये 26 धावांची गरज असताना कित्येकाने टीव्ही बंद केला होता, पण त्यांना मात्र तो क्षण अनुभवता आला नाहीये. त्याचमुळे अजूनही तो निकाल बाकी आहे या सामन्याचा. यावेळेस ड्राईव्ह केल्या बॉलला, मिडॉनला कोणी नाहीये. गोलंदाज स्वतः जीवाचा आटापिटा करता करता बॉलवर पोहोचतायत, थ्रो करतायत, पण या ठिकाणी मिळतात या 2 धावा. तिसऱ्या धावासाठी प्रयत्न केला जाईल का अजूनही नाहीये. सर्व क्षेत्ररक्षक जवळ येतात, बॉलवर पोहोचतायत. एका बॉलवर प्रत्येक क्षेत्ररक्षकाची नजर आहे. मिळतात या 2 धावा. 2 धावांची होते वाढ. 2 धावांच्या आवडीने धावसंख्या पोहोचते 24 या आकड्यावर. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे अजूनही 6 चेंडू आणि 7 धावा. मनीष, मैदानावरती मला असं चित्र दिसतंय की आता दहीहंडीचा कार्यक्रम जवळ आलेला आहे आणि त्याची चित्र तशा पद्धतीनं हा क्षेत्ररक्षक पडला आणि त्यानंतर तो पाण्यामध्ये अक्षरशः चिखल पण त्यांच्या अंगावरती आहे, परंतु त्याची पर्वा नाही आहे. त्याची तमानं बाळगता या ठिकाणी सामना जिंकण्याकरता निकराची झुंज आपल्याला पाहायला मिळते. बघा, अजूनही सकाळपासून किती क्षेत्ररक्षक सरकले, स्लीप झाले, दुखापत झाली नाही, तर मैदान किती क्लीन आहे, नीट आहे ते पाहायला मिळते. म्हणजे खास काही नाही, दगडगोटे नाही आहेत, अक्षरशः गवताची चादर. आणि कोणाला सुरू मारायला आवडलं नाही, जर तुम्हाला दुखापत होत नाहीये तर मी सुद्धा ती ट्राय करण्यास हरकत नाहीये. इतकं सुंदर हे मैदान तुम्हाला पाहायला मिळते. शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत आणि 6 चेंडूमध्ये 7 धावांची गरज आहे. आणि आता शेवटच्या या टप्प्यावर आपण पोहोचलेलो आहोत या सामन्याच्या. आणि पाहूया हा टप्पा पार करून पुढच्या फेरीमध्ये जाईल कोण. आणि त्यासाठी आता सर्व जबाबदारी करण हा गोलंदाज आपल्या संघासाठी निवडतोय. गोलंदाज या भूमिकेमध्ये येतोय. राऊंड विकेट. यावेळेस तितकासा मनासारखा फटका नाहीये, पण गोलंदाजाने प्रयत्न केले, पण यष्टिरक्षकाची साथ त्याला मिळत नाहीये. सिंगल कंप्लीट होते. एकदा वाढते, धावसंख्या पोहोचते 25 या आकड्यावर. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे अजूनही 6 धावांची. बॉल शिल्लक आहेत 5. एक बॉल महत्वाचा, एक धाव महत्वाची, एक सेकंद महत्वाचा, एक मिनिट महत्वाचा. आणि पाहूया या शेवटच्या अंतिम मोक्याच्या क्षणाला हिरो बनण्याची संधी कोणाला मिळते, कारण अशी संधी प्रत्येकाला मिळत नाही. आणि ती संधी आता गोलंदाज आपल्या संघासाठी निभावतोय का. एका बाजूला स्ट्रायकर एंडला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळत आहेत रोहित, ज्यांनी आतापर्यंत 3 धावांचं योगदान दिलेलं आहे आपल्या संघासाठी. आडव्या बॅटने खेळत विकेट किपर चुकतायत. बघा, एक बॉल तुम्हाला कलेक्ट करायचा आहे. विकेट किपर पुन्हा एकदा सरकले. एक धाव मिळते, दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण होतील का पाहूया. बॉल बॉलिंग एंडला गॅदर होतोय आणि फलंदाज बाद झालेला आहे धीरज. 1 धाव मिळते. आवश्यकता 4 चेंडू 5 धावा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय, म्हणजेच जितू पोहोचतोय. 4 चेंडू 5 धावांची गरज. ध्येयाची जिंकण्याची मजा देते आणि आता ध्येय गाठायचंय, जिंकायचंय. पाहूया जिंकेल कोण. अजूनही तो प्रश्न अनुत्तरित आहे. बॅटर आता तो संदेश देतोय, पण जास्त वेळ घेऊ नका, कारण या ठिकाणी नेटवर्कचा थोडासा प्रॉब्लेम आहे. त्याचमुळे लवकरात लवकर आपण बाहेर या मैदानाच्या आतमध्ये लवकर नवीन बॅटरने पोहोचायचे. 4 चेंडूमध्ये 5 धावांची गरज आहे. आणि पाहूया आता स्ट्रायकर एंडला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळत आहेत रोहित. पण धीरज मैदानाच्या आतमध्ये थांबणं गरजेचं होतं का. ज्या धीरजच्या वतीने 2 षटकार या अगोदर आले होते, पण रोहितने ती जबाबदारी स्वीकारली की आय कॅन डू इट फॉर माय टीम. तर तीच चेस मास्टरची भूमिका तो पूर्ण करेल का. बघा, आम्ही म्हणालो होतो की अजूनही सामना संपलेला नाही आहे. डॉट येतो, अँगलचा वापर अप टू डेट करतोय, ऑप्शनच्या बाहेरचा बॉलिंग पार्ट तो ठेवतोय. आता बॉल शिल्लक आहे 3 चेंडूमध्ये 5 धावांची गरज. कंपल्सरी चेस असा या स्पर्धेचा नियम आहे. 3-5 असं समीकरण सोडवलं जाईल की नाही. यावेळेस बघा, बॉल मागे जातो, विकेट कीपर चुकतोय. काही ज्या भावना आहेत त्या भावना जोडलेल्या असताना त्या भावनांना आता मात्र दडपणाची जोड मिळते, कारण वाईट बॉलच्या या 2 धावा मिळत आहेत. 2 धावांची होते वाढ. बॉल शिल्लक आहे 3 चेंडूमध्ये 3 धावांची गरज आहे. सर्व काही सुरळीत चाललं होतं. गोलंदाज देखील चांगल्या भूमिकेमध्ये आला होता, त्याचा आत्मविश्वास वाढला होता. पण त्यानंतर मात्र कुठेतरी आता ह्या 2 धावा ज्या वाईट बॉलच्या आलेल्या आहेत त्या दडपण वाढवण्याच्या प्रयत्नात. पण या ठिकाणी बघा, मी अजूनही थांबणार नाहीये. मी माझ्या संघासाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढा देईन आणि तोच लढा गोलंदाज करणचा पाहायला मिळतोय. बॉल शिल्लक आहे 2, आवश्यकता 3ची. 2 चेंडू 3 धावा.
प्रत्येक सामना शेवटच्या बॉलपर्यंत गेला पाहिजे. लास्ट बॉल थ्रिल प्रत्येकाला अनुभवायचं असते. सामना कोणीही जिंकू दे, सामना मात्र शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचला पाहिजे आणि हा सामना शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचतोय. कालच्या दिवशी देखील संध्याकाळच्या सत्रामध्ये असंच कुठेतरी चित्र पाहायला मिळाले. 2 चेंडूमध्ये 6 धावांची गरज असतात. धावा चेस झाल्या होत्या. 2 चेंडूमध्ये 7 धावांची गरज असतात आणि आता पत्र पुन्हा एकदा तसंच कुठेतरी घडतंय की काय. 2 चेंडूमध्ये 3 धावांची गरज आहे. जसा मी उल्लेख केला होता की वाटतं तसं नसतं, दिसतं तसं नसतं क्रिकेटचा खेळ, म्हणून प्रेक्षकांना आकर्षित करत असतो. 2 चेंडू 3ची गरज. चला नॉनस्टॉप एंडला पोहोचायचं प्लीज, धावत पोचा प्लीज. आता जास्त चर्चेचा वेळ घेऊ नका कारण चर्चा करण्यासाठी आपल्याकडे वेळ नाहीये. 2 चेंडू 3ची गरज. 2 बॉल्स अँड 3 रन्स रिक्वायर्ड टू विन. एका बाजूला डोंगरे, एका बाजूला डोंगरीपाडा. आता रोहित अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. स्ट्रायकर एंडला. 2 चेंडू 3ची गरज. हवेत आहे बॉल. खेळ खल्लास, आत्मविश्वास आहे आणि तो दाखवला. षटकार खेचून सामना जिंकला. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. आणि अशा पद्धतीने श्री गणेश डोंगरीपाडा संघ हा पुढच्या फेरीत पोहोचलेला आहे. हार्ड लक टीम डोंगरे. चर्चा आपण लगेच करतोय कारण आता चला लगेच आपण टेंबी खोडावे वर्सेस NC सफाळे हा सामना सुरू करतोय.